आषाढी एकादशीनिमित्त मिरजेत भक्तीचा उत्सव. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. वारकरी आणि भक्तवर्गाला खिचडी आणि फराळाचे वाटप. मिरज शहरातील नदीवेस, शास्त्री चौक परिसरातील प्राचीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हावून निघाला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोळी समाजाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभ्यंग स्नान घालून नवीन वस्त्र परिधान करण्यात आले. त्यानंतर अलंकार आणि तुळशीहार अर्पण करून महापूजा आणि काकड आरती करण्यात आली. मंदिराचे पुजारी दत्त महाराज पवार यांनी विविध धार्मिक विधिवत पार पडले आणि यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीला महानैवेद्य अर्पण करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांच्या सजावटीने सुशोभित करण्यात आला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नामदेव शिंपी समाजाच्या पालखी आणि दिंडीचे आगमन मंदिरात झाले. या मंदिरात वारकऱ्यांनी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आरती मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमात प्रभागाचे नगरसेवक अतहर नाईकवाडी, नगरसेविका श्रीमती रेखा विनोद कांबळे, माजी नगरसेविका अश्विनी कोळी आदींनी सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते वारकरी आणि भक्तवर्गांना फराळ आणि खिचडीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन कोळी समाजाचे जिल्हा कोषाध्यक्ष सुनील कोळी, विनोद कोळी, अरविंद कोळी, राजेश कोळी, जितेंद्र कोळी, संजय कोळी, कृष्णा कोळी आदींनी केले. प्रमाणे आषाढी एकादशी दिवशी आज सर्वजण मिळून हा कार्यक्रम आम्ही मंदिरामध्ये आज 20 ते 25 वर्ष दत्ता पवार सर्वजण आमची एक टीम आहे. ही सगळेजण सर्वजण मिळून आम्ही कार्यक्रम करतो. थोडा खिचडी वाटाचा कार्यक्रम करतो. म्हणजे आम्ही फलटणला जाऊन आलं, पालखीला माऊलीच्या पालखीला जाऊन आलं. त्यावेळेस संपूर्ण दरवर्षी आमचा हा कार्यक्रम असतो. सर्व लोक येतात. आमच्या वार्डातून तिसरं मंदिर म्हणजे सगळे लोक सगळेजण येतात आणि आम्हाला आशीर्वाद देतात. त्याप्रमाणे आम्ही जेवढे आम्हाला व्यवस्थित देतील त्यावेळेस आम्ही असं वाढवतो कार्यक्रम हे आमचे. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.